नमस्कार मंडळी. आज चौथ होती. चौथ म्हणजे चतुर्थी. म्हणजे मी चतुर्थी म्हणते, आमच्या घरी सगळे चौथच म्हणते. हा, जुने लोक चौथच म्हणायचे. तर सगळ्यांना उपवास राहतो आमच्या घरामध्ये आणि सोन्याला बी राहतो. सोन्याचं तर काही उपवास धरायचं वय नाही, पण त्याच्यासाठी काही कोणी एकटाच राहतो म्हणून त्याला काही कोणी स्वयंपाक करत नाही. आला तो पण. हा. आणि चौथीचं ते आपलं फराळाचं राहतं ते पण खातो आणि हा. आपल्या जेवायला भाजीपोळी असते ते पण खातो. जातो अभ्यास करा, डोकं खराब नको करू. मी त्याला सांगितलं तुला उपवास राहतो तू मग येऊन भाकर बी खातो, फराळाचं बी खातो म्हणून जागो राहिला का? बरं, उपवास सोडायला काय काय केलं मग शिवकन्या तो? मी का फोडणीचं वरण, फोडणीचं वरण म्हणजे कशाची फोडणी त्याला? तिखट केलं का फिक्क? फिक्का हो, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, अच्छा, लसूण लसूण. आणि लसूण. ठीक आहे, ते झालं. चपात्या आणि चपात्या आणि ठेचा. अच्छा, तोंडी लावायला, कारण वरण फिक्क आहे. त्याच्यासोबत तोंडी लावायला ठेचा. हा. आणि आता देवाला निवद दाखवा लागेल गणपतीला, तो हा. थोडासा शिरा बनवला गोड. अच्छा, देवालाच निवद दाखव, तू खाऊ म्हणजे- नको बरं का. तर असं आहे. आणि तुम्हाला एक हे सांगायचंय मला. तुम्ही बऱ्याच वेळेस कोणाच्या तोंडून ऐकलं असन, सीआयडी मध्ये बी आहे पा तो डायलॉग, दया दाल में कुछ काला है. तर आज शिवकन्या सांगणार आहे. तिनं आज वरण केलं ना, तर डाळ डाळ म्हणू आपण त्याला, डाळच म्हणते आमच्याकडे बी. तर त्या डाळीत काय असतं ते काळं? दाखव बरं शिवकन्या. अहो सोनूज पप्पा, ते लसण काळा झालेला राहतो आणि जिरं राहते. दाखव दाखव. दाखवते नाही पा. हा, तर ते दाल में कुछ काला है म्हणजे ते जिरा दुसरं काही राहतं. समजू नका, हे राहतं ते दाल में कुछ काला आहे, पण ते तुमच्या लक्षात नाही. डाळी फोडणी दिल्यावर जे काळा येतं ना, दाल में कुछ काला, तेच राहतं. ते काही नाही खात राहते, काळा असलं तरी खाऊन घ्यायचं. हा, खाऊन घ्यायचं, हा. काही नाही होत त्याला. पण जास्त काळा नको करू ना, जाळा तू नको. नाही नाही. हा, ठीक आहे, चालेल, धन्यवाद.